बोईंगच्या सर्व विमानांची तपासणी होणार। अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर डीजीसीएचा मोठा निर्णय। तपास करून 15 दिवसात अहवाल देण्याचे एअर इंडियाला निर्देश। दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स हॉस्टेलच्या छतावर सापडला। एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोची अधिकृत माहिती। विमानाचं इमर्जन्सी लोकेटर सुद्धा या ठिकाणी सापडलं। अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाच्या ढिगाऱ्यातनं गुजरात एटीएसला डीव्हीआर सापडला। डीव्हीआर फॉरेन्सिक टीमच्या ताब्यात। एनएचजीच्या पथकाकडून दुर्घटनास्थळाची पाहणी। विमान अपघातात एकमेव प्रवासी रमेश विश्वास कुमारांचे प्राण हे चमत्कारिकरित्या वाचले। अपघातग्रस्त हॉस्टेलमधली अकोल्याची ऐश्वर्या ही थोडक्यात बचावली, तर 10 मिनिटांनी फ्लाईट चुकलेल्या भूमी चव्हाणनं मानले देवाचे आभार। लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाला असावा हे दुर्घटनेचे कारण असू शकतं। इंधनासह प्रवाशांचं लगेज सुद्धा जास्त होतं। सुमित सबरवाल सोबत काम केलेले पायलट मनमथ राऊतरे यांची प्रतिक्रिया। विमान अपघातानंतर हॉस्टेल कॅन्टीनमध्ये जेवण बनवणारी महिला आणि त्यांची नात बेपत्ता। विमान हॉस्टेलवर येऊन कोसळल्यानं अनेक विद्यार्थी जखमी। विमान दुर्घटनेमुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचणी, तर नातेवाईकांचा डीएनए मृतांशी मॅच झाल्यानंतर मृतदेह देण्यात येणार। आतापर्यंत 8 जणांचे मृतदेह कुटुंबियांना सोपवले। बापाच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी चक्क 8 महिन्याच्या बाळाची डीएनए टेस्ट। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये ब्रिटिश नागरिक अदनान मास्टर यांचा मृत्यू। विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना अश्रू अनावर। विमान दुर्घटनेमुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचण। इस्रायली गुप्तचर संस्था मोसादकडून इराणवरील कारवाईचा व्हिडिओ शेअर। ऑपरेशनमध्ये इराण आर्मीच्या 3 कमांडर्सचा खात्मा। हल्ल्यात इराणचा आर्मी चीफ जनरल याला सुद्धा संपवलं।